गोकुळ दूध संघाच्या वाशी मुंबई युनिटमध्ये झालेल्या गैरव्यवस्थापनामुळे मोठ्या प्रमाणात दुधाचे नुकसान झाले असून त्याचा थेट आर्थिक फटका गोकुळला बसल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणावर आता संचालिका शौमिका महाडिक यांनी गंभीर दखल घेत कार्यकारी संचालकांकडे याबाबत लेखी खुलासा मागितला आहे। महाडिक यांनी आपल्या पत्रात अनेक प्रश्न उपस्थित केले असून उशिरा वितरणामुळे एकूण किती लिटर दूध परत आले, गेल्या 3 दिवसात नेमकी किती विक्री झाली आणि नुकसान भरून काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या याचा खुलासा करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। याशिवाय 31 मार्च रोजी गोकुळच्या जुन्या पॅकिंग कंत्राटदाराची मुदत संपल्यानंतर नवीन निविदा मागवण्यात आल्या होत्या। सर्वात कमी दर देणाऱ्या दिल्लीच्या एका नव्या कंपनीला कंत्राट देण्यात आले, परंतु ही कंपनी जुन्या साखळीच्या मदतीशिवाय कार्यरत राहू शकली नाही। परिणामी मुंबईतील वितरण व्यवस्था कोलमडली आणि त्याचा थेट परिणाम दूध विक्रीवर झाला असल्याचं देखील त्यांनी या पत्रामध्ये नमूद केलंय। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।